धन्यवाद. या बहादर सादरीकरणासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट वाढवा. मी पुन्हा एकदा मंचावर मान्यवरांना मंचावर निमंत्रित करेन. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा आणि बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष माननीय मेघराजराजे भोसले यांना मी मंचावर निमंत्रित करते. मी मंचावर पुन्हा एकदा निमंत्रित करते माननीय मेघराजराजे भोसले यांना, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष आणि फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष माननीय मेघराजराजे भोसले यांना आदरपूर्वक मंचावर घेऊन येण्याची विनंती मी आपल्या आनंद गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या संयोजन समितीला करते. आणि यासाठी पुढील माननीय आदर्श शिंदे यांना विनंती, कृपया त्यांनी मंचावर यायचे. माननीय आदर्श शिंदे, उत्कर्षजी शिंदे यांना दोघांनाही विनंती, कृपया त्यांनी मंचावर यायचे. आणि आता पुरस्कार आपण अशा व्यक्तिमत्वाचा घेत आहोत ज्या व्यक्तिमत्वाने लेखन दिग्दर्शन या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा खूप मोठा नावलौकिक निर्माण केलेला आहे. त्यांचे योगदान अतिशय अमूल्य आहे या क्षेत्रामध्ये. असं व्यक्तिमत्व अर्थातच प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माननीय श्री सतीश राजवाडे. आणि सतीश राजवाडे यांना मी मंचावर निमंत्रित करते आहे. खरं तर मनोरंजन क्षेत्रात यश मिळून टीआरपीचे मेसेज जात नाही, ते प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेले विश्वासाने जपलेले नात्याने अतिशय सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे आणि लेखक दिग्दर्शक निर्माता आणि दूरदर्शक असलेले व्यक्तिमत्व. वेगळी ओळख आहे पण खरं तर सांगण्यासाठी त्यांची अनोखी शैली, मानवीय नात्यांचा सूक्ष्म वेध, प्रत्येक कलाकृती आणि त्याचा दर्जा जपण्याची वृत्ती यामुळे ते आज मनोरंजन क्षेत्रामध्ये फार मोठं व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित आहे. खरं तर अत्यंत मानाचं नाव असणारं व्यक्तिमत्व. स्टार प्रवाहाच्या प्रवासात त्यांनी सर्जनशीलता आणि नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत प्रेक्षकांच्या बदलत्या अपेक्षा ओळखल्या आणि त्यानुसार दर्जेदार क्रिएशन्स निर्माण केलं. खरं तर यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपली वाटणारी कथा, मनाला स्पर्श करणारी पात्रे, समाजाशी जोडलेले विषय, स्टार प्रवाहामुळे महाराष्ट्राच्या लाखो प्रेक्षकांच्या मनात विश्वास निर्माण केला असं व्यक्तिमत्व. आणि त्यांच्याविषयी पाहूया एक छोटीशी, एक छान अशी ध्वनी चित्रफित. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कलाकृती सहज घडत नाही. त्यामागे असते आशयाची समृद्धी, सर्जनशीलतेची दृष्टी आणि उत्कृष्टतेचा ध्यास. या त्रिसूत्रीच्या बळावर मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे आदरणीय सतीश राजवाडे. रंगभूमीपासून सुरू झालेल्या आपल्या कला प्रवासात अभिनय, लेखन, चित्रपट दिग्दर्शन आणि दूरचित्रवाणी या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत त्यांनी कला विश्व समृद्ध केला आहे. प्रख्यात दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे सहाय्यक म्हणून काम करत त्यांनी चित्रपट निर्मितीचे बारकावे आत्मसात केले. त्यानंतर मुंबई पुणे मुंबई, ती सध्या काय करते, आपला माणूस, प्रेमाची गोष्ट यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला संवेदनशील आणि दर्जेदार कलाकृती दिल्या. दूरचित्रवाणी क्षेत्रातही अग्निहोत्र, गुंतता हृदय आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची वेगळी छाप उमटवली. आज स्टार प्रवाहाच्या मराठी व्यवसायाचे प्रमुख म्हणून ते दर्जेदार आशय आणि प्रभावी कथाकथनाच्या माध्यमातून मराठी मनोरंजन विश्वाला नवी दिशा देत आहेत. संवेदनशील कथाकथन, प्रभावी दिग्दर्शन आणि दूरदर्शी नेतृत्वाच्या बळावर मराठी मनोरंजन विश्व अधिक समृद्ध करणाऱ्या या मान्यवर व्यक्तिमत्वाला अर्थातच सतीश या नावाने स्वतःचा एक ब्रँड निर्माण करणारा नाव अर्थातच माननीय श्री सतीशजी राजवाडे यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मेघराजजींना आणि आदर्शजींना करेन.
सोहळ्याची सुपूर्द करते आहे श्री चित्रसेनजी बाबा आणि परागजी चौधरी यांना विनंती, कृपया त्यांनी पुढील पुरस्कारासाठी सूत्र स्वीकारण्यासाठी यायचं. श्री पराग चौधरी आणि चित्रसेनजी बाबा यांना विनंती, कृपया त्यांनी पुढील पुरस्काराचे सूत्र स्वीकारायचे. माननीय श्री संजयजी पांडे यांना विनंती, कृपया त्यांनी मंचावर यायचे. माननीय श्री संजयजी पांडे. भारतीय जनता पार्टी आणि कामगार या दोन्हींसाठी अतिशय दुवा असणारं व्यक्तिमत्व साखर फुल. एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे. यानंतरची आणि पुरस्काराला उत्तर देण्यासाठी मी माननीय सतीशजींना विनंती करेल की कृपया आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांना माझा जय भीम स्वीकारावा. आज या मंचावर एवढे उपस्थित मान्यवर आहेत. मी खरंच खूप आज हंबल्ड आहे की तुम्ही मला या व्यासपीठावर हे बक्षीस दिलं. आज आदर्श दादासारखा एक मित्र, एक कलीग आम्हाला मिळाला आहे, मला स्वतःला मिळाला आहे ह्या माझ्या प्रवासात. याचा मला खरंच खूप अभिमान आहे. मी मुद्दामून संजयजींना मंचावर बोलवून घेतलं कारण का ते माझे लहानपणीचे मित्र आहेत आणि माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी मी त्यांच्याकडे मागितली होती. हे जे पुरस्कार मला आज मिळालाय, ज्यांच्या नावानी हे पुरस्कार मला मिळाले, त्यांचा प्रवास सुद्धा असाच होता. जिथून त्यांनी सुरुवात केली आणि जिथून त्यांनी आपले पाय भक्कम रोवले आणि इतकं मोठं विश्व उभं केलं, त्यांचा मान आज मला दिलाय. खरंच माझ्यासाठी आज आकाश खूप ठेंगणं झालंय आणि मी खूप ओव्हरवेल्म्ड आहे. थँक्यू सो मच माझ्या नावाचा विचार केल्याबद्दल आणि मला हे पुरस्कार दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद सतीजी. खरं तर बोलले इतुके की न बोलवे, काही मनीच्या भावना तरी मनी राहील, अशा काहीशा त्यांच्या भावना. कारण प्रत्यक्ष स्वरसम्राट प्रजादादा शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार आणि मन पुलकित झालाय. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. त्यावेळी माननीय संजयजींना माननीय संजयजींना विनंती, कृपया त्यांनी मनोगत व्यक्त करा. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज ह्या सोहळ्याला स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे यांचं नाव घेण्याचं पण माझ्यासारख्या बेसुऱ्यांची पात्रता नाही, पण मी धन्यवाद देतो पूर्ण शिंदेशाही परिवाराला. त्यांनी मला आज इथे बोलवलं आणि आज खूप एक सुंदर कार्यक्रम आज इकडे होतोय. प्रथम वर्ष आहे. पूर्ण शिंदे परिवाराला मी शुभेच्छा देतो की अशाच प्रमाणे हा सोहळा प्रत्येक वर्षी समाजात एक वेगळा मेसेज घेऊन आपण पार पाडाल अशी मी आशा अपेक्षा करतो. आणि सतीश, तू माझ्याकडे पहिली नोकरी मागितली होतीस, पण तुला आठवतंय तुझी पहिली सिनेमा हा भूपेश नागणेकर उपाध्याय आणि ती पण आपल्या ग्रुपमध्येच बनली होती. फर्स्ट सिनेमा, पहिला सिनेमा पण आमच्या ग्रुपमध्येच, म्हणजे लहानपणीचे ग्रुप होते, तर त्या ग्रुपमध्ये ही वॉज द डायरेक्टर ऑफ द सिनेमा. त्याला फार अवॉर्ड पण भेटले होते. मृगजळ लिमोजिन बस सुद्धा विकून त्या पिक्चरसाठी पैसे गोळा केले होते आणि कित्येक अवॉर्ड त्याला मिळाले होते. पण आज सतीशचं नाव जेव्हा मी ऐकतो मला फार अभिमान होतो. फक्त वर्षभर अगोदर तुला फोन केला तू उचललाच नाही, तेवढं आठवत. मी परत प्रल्हाद दादांचा जो वारसा आज पूर्ण शिंदे कुटुंब म्हणजे आनंदजी असो, आदर्श असो, पूर्ण शिंदे कुटुंब हे आपण घेऊन पुढे चालला. असेच आपल्याला शुभेच्छा आणि परत एकदा
सर्वांना जय भीम. मनपूर्वक धन्यवाद आणि सरांना वरच थांबण्याची विनंती करेल. यानंतरचे सूत्र चित्रसेनजी पवार यांना विनंती, त्यांनी कृपया सूत्र सुपूर्द करली आणि त्यांनी घेण्यासाठी यायचं. ते हरवले त्याच्याऐवजी मी पुढचा पुरस्कार आपण प्रदान करत आले. पुढचा पुरस्कार आपण सतीशजी राजवाडे साहेब, आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण कृपया आपण आसनस्थ व्हावं. मेघराज भोसले आणि संजयजी पांडे आपल्याला विनंती, आपल्या शुभ असते अजून काही पुरस्कार द्यायचे.